मी काय म्हणतो, अन्नाच्या दिवसाला आपण शिरा आणि मसाले भात करून टाकू. चालन चालन तसंच करणं पण मग काय बुंदी बी करू ना. गुपचूप बस रे बघ बुंदी काय सस्ते का नाही अन्नाला कुठे पदार्थ आवडत होते हरभरा डाळीचे. हा आवडत होत अण्णाला. नमस्कार. अण्णा गेले. हा कसं झालं अण्णाचं? ते असं झालं, आता 31 डिसेंबर होते ना, पण अण्णाला सांगलं की 2026 मध्ये जग संपणार आहे. अण्णाने 31 डिसेंबरच्या रात्री 1.5 किलो मटण आणलं आणि ते पुरं खाल्लं. ते गेली तब्येत बिघडवली. चाललं गेले मग अण्णा. बाय द वे, तुम्ही कोण? पण नाशिकवरून आलो. अण्णाकडे माझे 5 लाख रुपये घ्यायचे. 5 लाख हा. कोण घेतले पोरे? गॅस लागण्यासाठी गेला तर ते. अरे माझ्या लग्न पार्टीवर लागलं होतं. मला कपड्याच्या अंगावर काढून दिलं. अंगाच्या कपड्यावर काढून दिलं. 2 वर्षापूर्वी वाटत दिलं मला. मला वाटत तू असं नोकरी लावायला घेतल्या म्हाताऱ्याने. हा ते माझ्या सासऱ्यानं भरले ते पैसे तुम्ही घेतलं ते गर्भ? नाही रे मी पावडी विकून शिक्षण केलं आलं. आम्ही कोणच काही घेतले बा. आपल्या सोबत काही संबंध नाही. आपण हा. अरे तुम्ही आज काय करता मोताराच्या पोरांना तुम्ही देऊन टाका ना पैसे. अरे कस काय द्या, आम्हाला माहितीच नाही तर कस काय द्या. हा नाही म्हणतो माझ्याचा काही संबंध नाही. असं काय करता तुम्ही? गच्ची तर कामावून ठेवले म्हाताऱ्यानं. दादा तुमचे किती पैसे? 8 लाख रुपये ना. सांग घ्या मी तुमचे 1 रुपया देऊन टाकन. तुम्ही सांगत का तुम्ही कोण आहे? हे म्हाताऱ्याने द्यायला ठेवलं त्याला. हा कपडे लक्ष द्यायला होता तो. हे कोण देणार आहे मग? दादा मला आहे ना रस्त्यावरून आणि रे अण्णा उचलून मी अनाथ होतो. अण्णाची लय उपकार आहे माझ्यावर. हे आमच्या म्हाताऱ्याला काही उचलून रस्त्यावरून. आमच्या घरी असे 10-12 कुत्रे 5-6 डुकरे. मानला मित्रा तुला खाल्लं मिठाला जागला तू रक्त नात्यापेक्षा तू तर त्याला पैसे द्याला. यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे तू. तू खरंच अण्णाचा वारसदार आहे. इकडे राजा. हे राजा, अण्णाकडून मला 5 लाख घ्यायचे नव्हते. उलटून मला 10 लाख देणार अण्णाला. आता ते तुला दिन मी. चाल राजा. अण्णा